नाशिकमध्ये तुफान वाऱ्याने थैमान, राजधानी मॉलच्या पॅनल्स पडल्याने घबराट। आज दुपारी नाशिक शहरात तुफान वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये झाडे कोसळण्याच्या आणि पत्रे उडण्याच्या घटना घडल्या। विशेषतः मेन रोडवरील राजधानी मॉल बाहेर ठेवलेले मोठे पॅनल्स जोरदार वाऱ्यामुळे निखळून गर्दीच्या ठिकाणी कोसळले। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ पोलीस, महापालिका व अग्निशमन विभागाशी संपर्क साधला। पंचवटी अग्निशमन विभागाची बंब क्रमांक 3309 घटनास्थळी दाखल झाली। लीडिंग फायरमन संजय कानडे यांच्या नेतृत्वाखाली वाहन चालक बाळू काकडे, महेश हेकरे, फायरमन मनोहर गायकवाड, इरफान पानसरे आणि शुभम गटकळ यांनी तात्काळ कारवाई करत उर्वरित सैल पॅनल सुरक्षितपणे खाली पाडले व संभाव्य धोका टाळला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कुणीही जखमी झालेलं नाही, अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे। दरम्यान संपूर्ण नाशिक शहरात अवकाळी पावसासह वाऱ्याने कहर केला असून अनेक भागांमध्ये विद्युत वाहिन्या व केबल्स तुटल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत। महापालिकेने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून सार्वजनिक ठिकाणी किंवा झाडांच्या खाली थांबणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शांताराम कुशारे, ॲज अ नाशिक कलेक्शन मॅनेजर। काय झालं सर इथे? त्यांनी हप्त्याने भरल्यामुळे आपण ती प्रॉपर्टी सीज केली। काय प्रॉपर्टीचं नाव काय? राजधानी मॉल। ओके, याचे मालक कोण आहेत? धनंजय पिंपळे। कोण? धनंजय पिंपळे। ओके, आणि का सील कधी गेली होती? जानेवारी 2024। आज काय घटना घडली इथं? ते साईड लावलेले शीट आहे ना, हां, ते हवेमुळे साईडला पडले। ओके, यात कोणाला काही लागलं आहे? नाही, इथं कोणाला काही खपत झाली नाही आहे, पण याच्या पुढे ती काळजी घेण्यासाठी आम्हाला एक नगरपालिकेने अर्ज द्यावा, या साईडला काढून द्यावा। ओके, म्हणजे सगळं अतिक्रमण आहे का? अतिक्रमण आहे की हे मला सांगते। ओके, चालेल। आज दिनांक 6/5/2025 रोजी दुपारी 5:30 वाजता मुख्यालयातून आम्हाला कंट्रोल फोन आला की राजधानी या मॉलमध्ये अनेक प्रकारचे आपले लावलेल्या शोचे जे पत्रे ते हवेने उडत आहे, तरी तुम्ही त्या ठिकाणी जा। तर आम्ही स्टाफ आणि बंब क्रमांक 3309 घेऊन मेन रोड या ठिकाणी आले असता सगळ्या ठिकाणी जेव्हा ती वस्तुस्थिती आम्ही बघितली की वरतून जे पत्रे पडत आहे, लोक इथं हजारोच्या संख्येने ये जा करत असतात। आमच्या सर्व स्टाफने वरती जाऊन बँकेची सील केलेली बिल्डिंग आहे त्यांना बोलून त्यांनी सगळं आम्हाला बोलून संपूर्ण तिथले धोकादायक पत्रे आम्ही काढून दिले। आता कुठल्याही प्रकारचा असा धोका नाही। स्वतः आमच्याबरोबर बँकेचे जे सील केलेले ते स्वतः मॅनेजर आहे, त्यामुळे आमच्या स्टाफने व्यवस्थितपणे ते काम करून पुढीने आणून टाळलेलं आहे। ओके, कोणाला इथे लागलं आहे का काही? नाही, कोणालाच काही लागलं नाही। ताबडतोब लगेच 4 वाजता येऊन आम्ही सगळं हे केलेलं आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।